एकाच भाषेच्या संदर्भात आपण चर्चा केली आणि एका भाषेची राहिलेली आहे, त्यामुळे ती आज पूर्ण करू आणि मग पुढे गणिताकडे जाऊ. मातृभाषा प्रामुख्याने आणि मुलं कशी शिकतात ती या संदर्भात काल आपण चर्चा केली आणि त्या संदर्भात क्रियाकलापही केले. काल आपण असं बघितलं की भाषा शिकण्याचे क्रम 4, टप्पे 3. तिसऱ्या टप्प्यामध्ये आपण टप्प्यावर फार कमी बोललो. जे बोललो ते मातृभाषा म्हणून शब्द वाचन, बरोबर, चित्र वाचन, शब्दचित्र वाचन आणि शब्द वाचन असं आपण बघितलं. आणि मग चौथा क्रम बघितला, तो म्हणजे लिखाण. पाठ्यपुस्तकामध्ये पहिलीच्या 3व्या पानावर लेखन पूर्व तयारी असं लिहिलेलं आहे. 12व्या 13व्या पानावर लिहिलेलं आहे. याचा अर्थ पहिलीमध्ये गेल्यानंतर सुद्धा किमान काही दिवस काय लिखाण नाही हे थेट पाठ्यक्रमात जर दिलेलं आहे तर मग आपण शिष्यवर्गापासून का घेतो पहिलीच्या बाई सांगतात म्हणून मागणी तसा पुरवठा. पालकांचा पण आणि आमच्या वरिष्ठांचा पण. वरिष्ठ म्हणजे पहिली दुसरीचे वरिष्ठ ना, शिशुवाटिकाताईंचे, त्यांचा ऐकायचा. त्यामुळे मुलांवर जो एका अर्थाने भाषे संदर्भातला काय आनंदाची त्रास सहन करावा लागतोय मुलांना भाषा शिकताना. सहज आणि सुलभतेने भाषा शिक्षण जे अपेक्षित आहे मातृभाषेचं तेच होत नाही, तिथं गडबड आहे. म्हणून सामान्यतः आपण जे पाहिलं मातृभाषेच्या संदर्भात चाललं. जसं आपण बघितलं आपली मातृभाषा आपण आपल्या वयाच्या इथं बसलेले सगळे आपल्या वयाच्या 1.25 वर्षापासून बोलायला लागलो, बरोबर. 6.5 वर्ष ऐकणं आणि बोलणं असे 2 क्रम घरी पूर्ण करून आपण पहिलीत गेलो आणि मग आपण अक्षर वाचायला लागलो, बरोबर ना. मी पुन्हा का सांगतोय तुम्हाला, पक्क व्हायला पाहिजे. एकदा ऐकून नाही ना पक्क होत. तर त्यामुळे ऐकणं आणि बोलणं यासाठी 6.5 वर्ष आपण दिलेली आहे 2 क्रमासाठी. त्यामुळे वाचनासाठी किती द्यावं लागेल, ठीक आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर हे झालं मातृभाषेचं. आता इंग्रजी भाषा मुलांना फाड बोलता आली पाहिजे म्हणून महाराष्ट्रातल्या मुलांसाठी इयत्ता कधीपासून, पहिलीपासून इयत्ता कधीपर्यंत, 12वी पर्यंत किती वर्ष, 12 वर्ष. मराठीचं काय झालं, कधीपासून बोलताय तुम्ही, 1.25 वर्षापासून बोलायला लागलं, ठीक आहे. शाळेत गेल्यानंतर काय केलं, वाचायला सुरुवात केली. इंग्रजीचं काय करतोय आपण, सांगा. पहिली दुसरी प्राथमिक जे पुढे हयात आहेत त्यांनी सांगा. त्याप्रमाणे काही जण प्रशिक्षणाला गेले. आजपासून 3 दिवसाचं प्रशिक्षण आहे. कुठलं प्रशिक्षण आहे ते, कसलं प्रशिक्षण आहे ते, येऊ अध्याय अभ्यासक्रमाचं आहे, ठीक आहे ना. तर त्यामुळे इंग्रजी तुम्ही कधीपासून शिकला तो, काय सांगा. तुम्ही 5वी पासून शिकायचे, पोरांनी मात्र पहिलीपासून शिकायचे. तुम्ही किती वर्ष शिकला, 5वी ते 10वी किंवा 5वी ते 12वी भाषा म्हणून किती वर्ष झाली, 6 वर्ष किंवा 8 वर्ष. आणि मुलांना किती वर्ष, 12 वर्ष. 12 वर्ष शिकून सुद्धा 12 वाक्य इंग्रजी बोलता येतात का,
इल्ले नाही. काय करायचं? काय करायचं? ज्यांनी सुरू केलं त्यांनाही काय पडलेलं नाही. जे शिकतात त्यांची असहाय्यता, जे शिकवतायत त्यालाच माहित नाही आम्ही काय शिकवतोय ते. 12 वर्ष पटतं का तुम्हाला जे काय चाललंय ते? हो की नाही सांगा? मोठ्याने सांगा. आम्ही कुठे? हा ऐका, मोठ्याने सांगा. जे चाललेलं इंग्रजी बाबतीत, इंग्रजी भाषा ज्या पद्धतीने शिकवली जाते ते योग्य आहे की अयोग्य आहे? कधी लक्षात आलं? आत्ता लक्षात आलं. मग इतकी वर्ष जे चाललंय ते आंधळ जळते आणि कुत्रपीठ खाते. एक वर्ष एक भाषा आम्ही 12 वर्ष शिकवतो आणि 12 वाक्य मुलांना बोलता येत नाही. आमच्या समोरच्या ना आमच्या घरातल्या कुणाला कधी वाटलं नाही काहीतरी गडबड आहे ना? मी कधीपासून शिकलो माहितीये? मी 5वीत नाही शिकलो ABCD, 8वीला शिकलो. का सांगा? आम्ही, माझे मास्तर आणि आम्ही सगळे भाग्यवान ना. आम्हाला इंग्रजीत होती ना आमच्या मास्तरांना येत. त्यामुळे आम्ही 8वी म्हणजे 7वी पर्यंत सुखी राहिलो दोघेही. कसं शिकलो आपण इंग्रजी? पहिलं काय शिकलो? आता काल बघितलं ना, क्रम काय? ऐकणं, बोलणं, वाचणं आणि लिहिणं. इंग्रजी कशी शिकलो? किती वर्ष झाली त्याला? झाली ना 30-35 वर्षापूर्वी. 30-35 वर्षानंतर आम्ही इंग्रजी मुलांना कशी शिकवतोय? तशीच शिकवतो बघा ना. आणि ते सुद्धा कधी? शिशुवर्गापासून. काल इथे आलेल्या पालक प्रतिनिधींनी सांगितलं की आमच्या मुलांना पुढच्या वर्षीचा अभ्यासक्रम पोचलाय शाळांमधून सगळ्या. आज रात्री समूहावर सांगायचं की जो अभ्यासक्रम दिलेला आहे तो बाद अभ्यासक्रम आहे. आज रात्री गेला पाहिजे तो. काल मी त्यांना शब्द दिलाय, हा सगळा अभ्यासक्रम बिनकामाचा आणि टाकाऊ आहे, आउटडेटेड आहे. पाठवलंय ना? समूहावर पाठवलं की नाही? आता 15 तारखेला शाळा सुरू होणार ना. पालकांनी मागितलं, तुम्ही दिलं. अरे काल पालक भेटले ना, काही जणांनी पाठवलं नसेल, बाकी जणांनी पाठवलेलं आहे ना. त्याशिवाय पालक बोलले का मला? लक्षात ठेवा, जे आता प्रशिक्षणाला गेलेत ना ते आले की त्यांना भेटतात, ते सांगते तुम्हाला काय केलं. म्हणून इंग्रजी आपण कसं शिकवतो आहे? क्रम काय? ऐकणं, बोलणं, वाचणं, लिहिणं. बरोबर उलट्या क्रमाने आपण इंग्रजी शिकवतो. असं लक्षात येते का तुमच्या? जो सगळ्यात शेवटचा क्रम आहे तो इंग्रजी बाबतीत आम्ही काय केलाय? पहिला आणलेला आहे. आलं लक्षात? मी 8वी 9वी 10वी 3 वर्ष इंग्रजी भाषा म्हणून शिकलो. 11वी पासून BA पर्यंत माझं सगळं शिक्षण इंग्रजीतनं झालं. सगळे विषय इंग्रजीतनं. BA ला माझं इकॉनॉमिक्स होतं इंग्रजी. आमची एक सहदेवी मैत्रीण, तिनं मराठीतनं इकॉनॉमिक्स घेतलं. गंमत, मराठीतनं इकॉनॉमिक्सचे पेपर लिहायचे. आम्ही इकॉनॉमिक्स जेव्हा 3rd इयर झालं, आमचं BA झालो, तरी तिचं 1st इयर मोकळं होत नव्हतं. बिचारीचं त्यामुळे लग्न होत नव्हतं. आम्ही तिला म्हटलं, रुक्मिणी स्वयंवर वाच, होईल लग्न. तुम्हाला काय तसं काय करण्याची गरज नाही. योग्य वेळी सगळं योग्य पद्धतीने झालेलं आहे. त्यामुळे इंग्रजीचं करायचं का? आपल्या राज्यामध्ये 2000 सालापासून, पहिलीपासून या घडीपर्यंत इंग्रजी एक भाषा म्हणून शिकवली जाते. 12 वर्ष मुलांना 12 वाक्य बोलता येत नाही. पदवीधर झाल्यानंतर हे वास्तव आहे. बदलायचं असेल अजून 1000 वर्ष याच पद्धतीने शिकवलं तरी मुलांना इंग्रजी येणार नाही बोलता.
शिकवा अजून 1000 वर्ष येईल का? नाही येणार. क्रम काय आहे? ऐकणं, बोलणं, वाचणं, लिहिणं. काल मी पालकांना दाखवलं इंग्रजीचं पुस्तक 2007 मध्ये आले, तुम्हाला पण दाखवलं. दाखवू का? इकडे लक्ष द्या, ते चालले खाते करून देत आहे का? गेले त्याची मग बोलणार आहात का? एक जण मागे बसले तसं. काल मी पालकांना इंग्रजीचं पहिलीचं पुस्तक दाखवलं. कसं आहे पुस्तक? कशासाठी आहे सांगा बरं? मराठीचं पुस्तक शब्द वाचनासाठी, इंग्रजीचं पुस्तक कशासाठी आहे? जरा कशासाठी आहे? कुठे कुठे बघितलंय? नाही बघितलेलं नाही. प्राथमिकच्या शिक्षकांनी तरी बघितलंच असेल ना, कधी ना कधीतरी शिकवायची वेळ आलीच असेल ना पहिलीला. हा हो, असं आहे इंग्रजीचं पुस्तक. असे तुमची मुलं पहिलीच होती की नाही 2007 नंतर? मग त्यांनी जेव्हा पुस्तकं घरी आणली तेव्हा बघितलीच नाही. पोरांना शिकवलं म्हणजे काय करूया तुम्ही? पोरांची पुस्तकं जी आहे काय बघितलं पाहिजे? तुमच्या हातात पुस्तक आल्यानंतर काय बघता तुम्ही? पाठ्यक्रम, अनुक्रमणिका. हा, पहिले ते बघायचे. आणि शिक्षक मंडळी काय करतात माहितीये? वर्षभरात तो पोर्शन कसा संपवायचा त्याचं पहिलं प्लॅनिंग करायचं. काल परत आपली चर्चा झाली ना, पुस्तक कशासाठी आहे? बालक केंद्रित, क्रिया आधारित, क्षमता निश्चित. कुठली क्षमता इंग्रजीची विकसित केली पाहिजे? पहिली श्रवण कौशल्य. मग त्यासाठी पुस्तक आहे का? तसं आहे. पण मग आम्ही करतोय काय? पुस्तक एक आणि चाललंय बोलतच काही ते असंच चाललंय ना इंग्रजीचं. काय हो पहिलीचे शिक्षक काय चाललंय शाळेत? काय चाललंय? कोण आहेत पहिलीचे शिक्षक? सामान्यतः खुर्चीवर बसलेले असतील सगळेजण. आम्ही आमच्या शाळेत ABCD लिहून घेतलेली नाही शिष्यवर्गापासून, पहिली दुसरी पर्यंत, तिसरी पर्यंत. असं कोण कोण आहे? अरे 2018 पर्यंत जे पुस्तक होतं ना, त्या पुस्तकात पहिलीच्या ABCD लिपीच नव्हती. दुसरीच्या पुस्तकात ABCD लिपीच नव्हती. इयत्ता तिसरी एकूण पुस्तकात, इंग्रजीच्या पुस्तकात 88 पान, त्यातल्या पान क्रमांक 22 वर ABCD पहिली लिपी आहे पहिल्या वेळी. आता तिसरीचं वर्ष, याचा अर्थ काय? पहिली 2 वर्ष गेली. तिसरीतलं 52व पान, याचा अर्थ काय? पहिलं सत्र गेलं 44 जून 88 आणि पहिल्या सत्रात 52व पान येणारच नाही, जरी अर्ध पुस्तक शिकवायचं असेल तरी जरूर ठरलं. आता या पार्श्वभूमीवर 2.5 वर्ष कशासाठी आहे? ऐकण्यासाठी आहे. ABCD 52व्या पानावर इयत्ता तिसरी. आता 18 साली जे पुस्तक आले त्या पुस्तकात गडबड झाली आहे आणि ABCD शेवटच्या पानावर आहे. त्याच्या अगोदर आहे ते काय आहे? ऐकणं आहे आणि बोलणं आहे. या आपण तरी उभे यावर कोणत्या एक जणांनी या खूप धाडशी कोण आहे या पुढे या. अरे या ना कोणीतरी. हे पान क्रमांक किती आहे? 5. इथे काय लिहिलंय? लिसन अँड रिपीट. लिसन अँड रिपीट. ठीक आहे. पान क्रमांक 5, पाठ क्रमांक पहिला. ठीक आहे. पान क्रमांक 28. लुक, लिसन अँड लर्न. ठीक आहे. पान क्रमांक 54. लिसन अँड से. लिसन टू द नेम्स ऑफ द व्हेजिटेबल अँड ॲड अदर नेम्स
to eat. पान नंबर 65 लिसन, सिंग अँड ॲक्ट. आणि शेवटचं पान आहे पुस्तकाचं 76 नंबरचं पान, लिसन, रिपीट अँड सिंग. काय करायचं? तुम्ही कुठलं इंग्रजीचं पुस्तक शिकवताय मुलांना? शाळामधून इंग्रजीचं पुस्तक कुठलं शिकवताय? महाराष्ट्र सरकारच शिकवताय का? पण मग आता त्याचा पहिला भाग हा झाला पाठ्यक्रम. तुम्ही पुस्तक हातात आल्यानंतर कधीतरी प्रस्तावना वाचता का? आपला काय संबंध? थोडी शिकवायची. त्यानंतर एक पान आहे प्रस्तावनेनंतर, काय आहे? फॉर द टीचर. किती पान आहेत माहिती आहे? किती पान आहेत फॉर द टीचर साठी? एक. टीचर्स पेज म्हणून आहे. टीचर्स पेज पुढे पुढे टीचर्स. हे बघा, हे एवढी पान आहे टीचर्स साठी आहे. आता या पार्श्वभूमीवर अजून एक पान आहे. काय लिहायचं? मोठ्याने सांगा, मोठ्याने सांगा. काय लिहिलंय? काय लिहिलंय तिथे? असू दे तरी सुद्धा तेच आहे, लर्निंग आउटकम. ठीक आहे. आणि पेडागॉजी प्रोसेस. अनुभव निष्पत्ती आणि दिलेले जाणारे अध्ययन अनुभव. कशातनं? या पुस्तकातनं. काय द्यायचं आहे या पहिल्या तिसऱ्या पानावर आहे पुस्तकाच्या. बघितले का आम्ही? आम्ही बघतो का? हे कधीच बघत नाही. तिथेच गडबड आहे. मग आम्हाला लक्षात येतो, अरे बापरे, पोर्शन पूर्ण केला पाहिजे. पोर्शन पूर्ण केला पाहिजे की क्षमता विकास केला पाहिजे. मग जर पुस्तक ऐकण्यासाठी आहे आणि बोलण्यासाठी आहे, स्पष्ट लिहिलेलं आहे लिसन अँड से, लिसन अँड टेक, लिसन अँड ऍक्ट. हे कोणी करायचं? 5 तास शाळेत आम्ही करायचं आणि 19 तास घरातल्या लोकांनी करायचं. अनुभव गृहपाठ काय द्याल? नाही देता येणार का? अनुभव, ऐकण्यासाठीचा अनुभव गृहपाठ देता येईल की नाही? गृहपाठ म्हणजे काय? एबीसीडी लिहिणं. जर तुम्ही पालकांना सांगितलं की घरात दररोजच्या इंग्रजीच्या बातम्या ऐका आणि ऐकवा मुलांना, शक्य आहे की नाही? अरे हो की नाही सांगा. सांगितले का आतापर्यंत? नाही सांगितलं. रेडिओवरच्या इंग्रजी बातम्या मुलांना ऐकायला द्या. दूरदर्शनच्या इंग्रजी बातम्या मुलांना ऐकायला द्या. हा गृहपाठ आहे. बाबा संध्याकाळी घरी आल्यानंतर 5 ओळी इंग्रजी वर्तमानपत्र जे काल आलेलं आहे घरात, किंवा आठवडाभरासाठी एक रविवारचं वर्तमानपत्र आणलं आणि आठवडाभर त्या मुलाला ते पूर्ण वर्तमानपत्र वाचून दाखवलं, तर हा गृहपाठ आहे की नाही?
नाही असं कसं, एबीसीडी लिहून द्या की. 5-6 वह्या इंग्रजी आहे पहिलीच्या वह्या याच्यामध्ये लिहा असं कुठे दाखवा. मग आम्ही काय देतो? गडबड कोणाची आहे? मुलांची आहे का? कोणाची गडबड आहे? मोठ्याने सांगा. गडबड कोणाची आहे? मोठ्याने सांगा. आमची. आता आपली म्हणाल, मी नाही त्याच्यात आपली म्हणाल. त्यामुळे इंग्रजी ऐकणं, बोलणं, वाचणं आणि लिहिणं अशासाठीच आहे. एबीसीडी शेवटच्या पानावर आहे. पुन्हा अजून एक पाठ दाखव. जसं काल आपण चर्चा केली की मुलांच्या मातृभाषेतले शब्दांची कमतरता आहे म्हणून ते शाळेत येईपर्यंत बोलत नाही. इथे आल्यानंतर म्हणजे काय आपण करतो, त्याने हळूहळू शब्दसंपदा वाढते. किती झाली पाहिजे होती मातृभाषेची शब्दसंपदा? 4,500 शब्द 6 वर्ष पूर्ण होऊन पहिलीत जाईपर्यंत. आता कोणीतरी या कोणीतरी या. या पानावर काही चित्र दिलेली आहेत आणि वर लिहिलेले आहे लुक अँड से. एक चित्र बघा आणि त्याचे शब्द वाचतो का तुम्ही? वस्तू बघा आणि सांग काय त्यांना पण दाखवणार टिफिन, बॉटल, बॅग, शूज, प्लेट, बुक, पेन्सिल, पेन, गेट, सायकल. आता हे सगळे शब्द चित्र बघितली मुलांनी आणि चित्र बघितली ना आणि सांगितलं कुठली वस्तू आहे ते, कुठले शब्द होते. अनुभवातल्या वस्तूंची चित्र आहे ती. तुम्ही शिकवले त्यांना? तुम्ही शिकवलंय का CAP कॅप म्हणून? मुलांनी कॅप शब्द कसं म्हणाले? आणि अनुभवातलं आहे ना, ते दररोज टोपी घालतात ना बाहेर जाताना. सायकल त्यांनी अनुभवलेली आहे ना. आलं लक्षात नाही? कुठली चित्र आहे? मुलांच्या दैनंदिन अनुभवातली एक. आणि ते शब्द त्यांनी कुठे ऐकले? कुठे? घरात. घरात घरात हे लक्षात घ्या. म्हणून घरामध्ये सुद्धा तुम्ही सहजपणे म्हणता घरात वातावरण नाही, इंग्रजीमध्ये बोलत नाही, मग हे शब्द कुठून शिकले? याचा अनुभव कुठे घेतला त्यांनी? घरातच घेतला ना. मग 5 तास इथं आणि उरलेले 19 तास मुलं घरी इंग्रजी ऐकू शकत नाही, ऐकत नाही. ऐकतात ना, तर ते ऐकवण्याची व्यवस्था केली पाहिजे ना आधी. घरी आज 2 पदव्या घेतलेली आई दैनंदिन व्यवहारातल्या गोष्टी नाही सांगू शकत का, बोलू शकत नाही का? नाही ना. सकाळी उठल्यापासून ब्रश कर आहे ना, वाक्य आहे ना 2 शब्दाचं. कसं इंग्रजी येईल ना? मी आई बोलू शकत नाही का? मग का बोलत नाही? आम्ही सांगत नाही म्हणून. तिलाही माहित नाही, तिने कुठे पुस्तक बघितलंय? तिने पुस्तक बघितलेलंच नाही. आणि ती सांगते काय? अभ्यास द्या. अभ्यास म्हणजे तुम्हाला सोपं काय? ABCD लिहा. या पुस्तकाचं काय करायचं? कॉमात घालायचं. 12 वर्ष शिकून पुस्तक जर मुलांना इंग्रजी बोलता येत नाही तर या पुस्तकाचं करायचं काय? बंब ही एक वेळच आहे. किमान पाणी एक वेळचं पाणी तरी गरम होईल. काही उपयोग नाही पुस्तकात. ठीक आहे. त्यामुळे भाषा विकास इंग्रजीच नव्हे, कुठल्याही भाषेचा विकास याच क्रमाने झाला पाहिजे. जर शाळेत होणार असेल तर आणि घरी होणार असेल तर
3 टप्पे 4 क्रम. ज्या मुलांची भाषा मातृभाषा पक्की असेल, व्यवस्थित असेल, पुरेशी शब्दसंपदा असेल, तर ती मुलं कुठलीही भाषा 6 महिन्यात बोलतात. काय करतात? मोठ्याने. तुमचा काय अनुभव आहे? असा अनुभव आहे का? मला अनुभव आहे असा. ज्या भाषेचं स्क्रिप्ट, लिपी नाही, जी भाषा शाळेत शिकवली जात नाही, अशी भाषा 6 महिन्यात शिकता येते. अशी भाषा 6 महिन्यात शिकता येते. बोलायला तुम्हाला आणि मला इंग्रजी येते म्हणजे काय येतं? आपण वाचू शकतो आणि लिहू शकतो, बोलू शकत नाही. याचं कारण ज्या पद्धतीने आपल्याला शिकवलंय तिथेच गडबड आहे. मग ती दुरुस्त केली पाहिजे. कधी करणार? पहिली दुसरी. पहिली दुसरीच्या शिक्षकांनी सांगायचं की ही गडबड कुठं सुरू होते? पहिली सुरू होते ना. लक्षात आले का गडबड होते ते? मग दुरुस्त कुठं करणार? तिथेच करणार. पुस्तक जर ऐकण्यासाठी आहे तर आम्ही तसंच करू. का लिहून द्यायचं ग्रहपाठ आणा म्हणून ABCD? गरजच नाहीये. ठीक आहे. हे सगळं काल तुमच्या पालकांशी मी बोललेलो आहे. आता सांगा काय तुमची समस्या आहे? तुमची समस्या काय आता आहे का? हा. तर त्यामुळे देऊ घातलेला अभ्यासक्रम आपण जे गेले प्रशिक्षणाला ते सांगतील कसा आहे तो. नाहीये धोका आणि होका पण नाहीये. अनुभवाच्या आधारावर आहे सगळं. ठीक आहे. तर म्हणून त्याच्यावर आपण बोलणार आहोत नंतर. भाषा विकास मातृभाषेचा असेल किंवा कुठल्याही अन्य फ्रेंच, जर्मन, जी कुठली भाषा असेल ऐकायला मिळाली पाहिजे, मग बोलता येईल, मग वाचायला शिकायची, सगळ्या शेवटी लिहायचं. त्याचप्रमाणे कुठलीही भाषा शिकायला पाहिजे. ठीक आहे. आता या पहिल्या 5 वर्षाच्या टप्प्यामध्ये, 5 वर्षाच्या एकूण कालावधीमध्ये तिसरा विषय आहे तो मुलांचा गणन विकास झाला पाहिजे. गणन विकास जेव्हा असं म्हणतो तेव्हा कुठला विषय डोळ्यासमोर येतो आपल्या? मला वाटलंच होतं. गणित म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय नसतात? आकडे. तारे जमीन पर सिनेमा बघितलाय सगळ्यांनी. तो पोरगा अभ्यासाला बसल्यानंतर त्याच्या भोवती ती अक्षर आणि आकडे नाचायला लागतात. कुणी बघितला नाही सिनेमा तो? तारे जमीन पर बघितला नाही असं कोण आहे? सगळ्यांनी बघितलाय सिनेमा? बघितलाय ना? हा. तर त्यामुळे आकडे म्हणजे गणित असतं का? ते जुगार मटकावाले सुद्धा गणितज्ञ म्हणून मिरवले असते की. आकडे म्हणजे गणित आहे. आकडे गणिताचा एक काय भाग आहे टूलचा. 5-10%. आकडे म्हणजे गणित नव्हे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, शाळेत येण्याच्या अगोदर पासून 2-2.5 वर्षाच्या मुलाला सुद्धा गणित येत असतं. पण जसं जसं त्याचं शाळेत येण्याचं वय होत जातं किंवा तो शाळेत जातो, शाळेत आल्यानंतर शाळा आणि घर गणिताच्या बाबतीतही त्याचा बेडूक करतात. बघा, ज्या मुलाला गणित येतं ते म्हणून गणिताला का घाबरतं? इथे गणिताला घाबरत नाही आम्ही असं कोणाचा हात वर करा. गणिताला आम्ही घाबरत नाही. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. चला, माझ्या मागे मोठा समुदाय आहे. मला जाम भीती वाटते गणिताची. मी कसा म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल. 10वीत मी गणित म्हणजे 2दा गणित बसवलं तेव्हा कुठे पास झालो. तुमच्यापैकी काही जणांना वाटेल कशाला पास झाले म्हणजे मग आम्हाला 10 दिवस आमचे वाया गेले नसते ना सुट्टीचे.
आम्ही पासच झालो नसतो ना, तर वाचला असताच की नाही तुम्ही? वाचला असतात की नाही? नाही कसं मी आलोच नसतो इथे. म्हणजे 10वीचं वर्ष सुरू झालं आणि आणीबाणी आली आणि आमच्या मास्तरांना जे तुरुंगात संघवाले होते ना, त्यामुळे सगळ्या संघवाल्यांना तुरुंगात टाकलं. सुदैवाने मी तेव्हा संघात जात नव्हतो. तर ते केले आतमध्ये. मग दुसरे शिक्षक जे आले ते शिक्षक पुढच्या 2-4-6 महिन्यात निवृत्त होणार होते. आमचं एकही पोरग आमच्या वर्गातलं म्हणजे एका जागेवर बसायचंच नाही गणिताच्या तासाला, त्यांना शिकवूनच द्यायचे. असे 4 महिने गेल्यानंतर आता महिन्यावर सत्र परीक्षा आली आणि सगळ्यात मोठी गंमत म्हणजे मराठीतली पुस्तकच नव्हती. बोर्ड नवीन सुरू झालं होतं. गुजरात मधलं बोर्ड महाराष्ट्रात 1 वर्ष अगोदर ते बोर्ड सुरू झालं 10+2चं. गुजरातमध्ये त्याच वर्षी म्हणजे आमची बॅच पहिली 10+2 पुस्तकं झालेली नव्हती. त्यामुळे जे काय चाललं होतं ते एकदम आनंद केले. म्हणजे आम्ही हिंदी वगैरे गुजराती वगैरे पुस्तकं वाचून 10वीचा अभ्यास आमचा चाललेला असायचा. या पार्श्वभूमीवर मास्तर गेले तुरुंगात. जे आले त्याला म्हणजे शिकवूनच देत नाही. सत्रांत म्हणजे पहिल्या सत्राची परीक्षा सुरू होणार त्याच्या 1 महिना अगोदर आम्हाला कोणी बुद्धी सुचवली काही माहित नाही आणि त्याप्रमाणे आम्ही त्या वर्गातून बाहेर पडलो आणि पलीकडे सामान्य गणिताचा वर्ग चालू होता, तिथं जाऊन बसलो. मुख्याध्यापकांना भेटलो. हे काय आपल्या म्हटलं आमच्या आवाक्यातली गोष्ट नाहीये, त्यामुळे तुम्ही आमच्या त्या बाईंना सांगा, कुलकर्णी बाईंना, की तिथे प्रवेश द्या. त्यांनी सांगितलं प्रवेश झाला. पहिल्या सामायिक पास झालो नाही बरं का. दुसऱ्या सामायिक म्हणजे शेवटच्या बोर्डाच्या परीक्षेत कसे बसे पास झाल्यामुळे तुम्हाला सहन करावं लागतंय. आपली रचनाच कशी आहे बघा. मुलांना ज्या मुलाला घरी 2-2.5-3 वर्षाच्या मुलाला गणित येतंय ते मूल वर्षभरात बघा काय चाललेलं असतं घरामध्ये. म्हणजे पहिली चाचणी झाली, दुसरी चाचणी झाली, कुठली परीक्षा झाली आणि मुलं घरात मोठी मुलं भावंड घरात ते प्रगतीपत्र घेऊन येतात. मग ते आई किंवा बाबांना दाखवतात. ते प्रगतीपत्र बघितल्यानंतर आई काय म्हणते, बाबा काय म्हणतात, पहिले कुठले गुण बघतात. आणि ते गणित बघितले की जर अपेक्षेसारखे नसतील तर आहेच आणि अपेक्षेसारखे असतील तर कोण हे बघतोय कोण? आमच्यासारखी मंडळी. मोठ्या भावंडांची गुण कमी मिळाले तर कसं बक्षीस मिळतं, कौतुक छान, नव्हे जास्त मिळाले तर, आणि कमी मिळाले तर तुम्हाला काय भोपळेच मिळणार, तुम्हाला बटाटेच मिळणार, तुमच्या डोक्यात काय बटाटेच भरले वगैरे असं जे काय ऐकायला मिळतं असंच होतं ना. हे अजूनही तसंच होतंय. आणि मग शाळेमध्ये पण त्याचं वरचं वर्जन असतं. आणखी शाळेमध्ये गेल्यानंतर तो कॉमन रूम असतो शिक्षकांची बोली, तिथे सुद्धा रचना कशी असते एकदम म्हणजे काय सर्वात सन्माननीय, माननीय, सन्माननीय. कुठल्या विषयाचे शिक्षक असतात? गणित, सायन्स, मग त्याच्यानंतर इंग्रजी, त्याच्यानंतर मराठी आणि सगळ्यात शेवटी कोण? इतिहास, भूगोल, चित्रकला, शारीरिक वगैरे. हायरार्की ठरलेली आहे. ही अशी उतरंड आहे सगळ्यात कोणी काय खरं आहे ना. आता या पार्श्वभूमीवर 2-2.5 वर्षाच्या मुलाला तुम्ही खाऊ द्या, ठीक आहे, आणि त्याचं भावंड मोठं 5-5.5 वर्षाचं, त्याला खाऊ द्या. दोघांनाही समान आणि सारख्या भांड्यामध्ये खाऊ दिल्यानंतर ते लहान मुलं आहे ना ते असं बघतं दादाच्या बशीकडे, भांड्याकडे, आणि काय म्हणतं, त्याला जास्त दिलाय, मला कमी दिलाय, त्याला मोठा आंबा दिलाय आणि मला छोटा आंबा दिलाय. दादा बघ मला मोठा पेरू दिलाय, तुला छोटा दिलाय. भेटत ना. त्याचा अर्थ काय? आपण घरात गेलो आणि ते बाहेर तिथे आसपास कुठं खेळते, त्याला म्हटलं काय रे बाबा कुठे गेले, आई कुठे आहे, ते काय म्हणतं, बाबा बाहेर गेले.
आई आतमध्ये म्हणतात ना. आता मला सांगा, कमी जास्तला गणिताच्या भाषेत काय म्हणतात? हा, तुम्ही सेमी इंग्लिश वाले, इंग्लिश वाले. मातृभाषा कमी जास्तला आता इथं कोणतरी म्हणत होतं बेरीज, त्याने येते की घरी, पण मग शाळेत जाऊन भीती काय वाटते त्याची? आहे की नाही सांगा? वस्तुस्थिती तशीच आहे. ठीक आहे.